सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत सायंकाळच्या सुमारास पायी चालणारे महिलांचे गळ्यातील सोनसाखळी चोरीच्या वाढत्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक DS स्वामी यांनी नावघड गुन्ह्यांचा आढावा घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्या अनुषंगाने नाशिक ग्रामीणच्या अपर पोलीस अधीक्षक विमला S मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील यांनी सिन्नर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप कुमार बोरसे यांना सूचना दिल्या होत्या। दिनांक 11 मे रोजी महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगीर यांचे विवाह असलेल्या आशीर्वाद लॉन्स घोरवडता सिन्नर येथे रात्री 10 वाजेच्या सुमारास लग्न समारंभ आटोपून त्यांचे नातलग महिला ही घरी जाण्यासाठी शिर्डी घोटी हायवे रोड क्रॉस करीत असताना दुचाकीवर आलेल्या 2 अज्ञात इसमांनी त्यांचे गळ्यातील सुमारे 0.6 तोळे वजनाची सोन्याची पोत बळजबरीने ओढून घेऊन गेले होते। सदर महिलेचे तक्रारीप्रमाणे सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्याचे तपासाबाबत पोलीस निरीक्षक संदीप कुमार बोरसे यांनी सिन्नर पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकातील अंमलदार नितीन डावखर, विनोद टिळे, कृष्णा कोकाटे, आप्पासाहेब काकड, प्रशांत सहाणे यांना नावघड चेन स्नॅचिंगचे गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्याने त्यानुसार सदर पथकातील अंमलदार यांनी फिर्यादी यांच्याकडून मिळालेले आरोपितांचे वर्णन व विविध ठिकाणचे CCTV फुटेज तपासून आरोपितांची ओळख पटविली व यातील निष्पन्न झालेला रेकॉर्डवरील संशयित इसम अनिल सुभाष चिंतामणी, वय 29 वर्षे, वडाळा महादेवता श्रीरामपूर जी अहिल्यानगर यास सापळा रचून अशोकनगर श्रीरामपूर येथून ताब्यात घेऊन त्याचेकडे चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार प्रकाश गोनकेरा उभाडे ता इगतपुरी जी नाशिक याचेसह सिन्नर शहर, घोरवडता सिन्नर व शिर्डी जी अहिल्यानगर येथे मोटारसायकलवर जाऊन पायी चालणारे महिलांचे गळ्यातील सोनसाखळी पोत चोरी केल्याची कबुली दिलेली आहे। सदरचे गुन्ह्याचे तपासादरम्यान आरोपिताकडून एकूण 38.07 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, सोन्याची लगड एकूण किंमत रु. 4,59,534 जप्त करण्यात आलेली आहे। यातील ताब्यात घेतलेला आरोपी अनिल सुभाष चिंतामणी, वय 29 वर्षे, वडाळा महादेव ता श्रीरामपूर जी अहिल्यानगर याने खालील गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे। 1 लाख रुपये किमतीची गुन्हा करण्यासाठी वापरलेली स्पोर्ट बाईक जप्त करण्यात आलेली आहे। यातील अटक आरोपितावर अहिल्यानगर, नाशिक शहरात यापूर्वी सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल आहेत। SCN न्यूज साठी समाधान आव्हाड।